नमस्कार, मी डॉक्टर जानकी देवी बोराडे, मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे स्त्रीरोग तज्ञ आहे। आज आपण पहिल्यांदा प्रेग्नन्सी राहिलेल्या स्त्रिया, फर्स्ट टाइम मदर्स जे आहेत त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये प्रेग्नन्सीचे लागणारे काही सल्ले आणि टिप्पण्या ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। प्रेग्नन्सीला आपण 3 टप्प्यांमध्ये डिवाइड करतो। पहिले 3 महिने जे असतात ते नवीन मदरसाठी थोडे डिफिकल्ट असतात। ह्याच्यामध्ये मळमळ उलटी होते, पण ते नॉर्मल आहे। मळमळ उलटी जर इतकी होत असली की त्यांना काहीच अन्न पचत नसलं किंवा त्यांना झोपून राहावं लागतं किंवा त्या स्त्रीला तिचे दिनचर्या करता येत नसेल तर डॉक्टरांना आवश्यक भेटणे। डॉक्टरांना भेटण्यासाठी खूप लोक पहिले 3 महिने वाट बघतात, तर तसं न करता जसं प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली की लगेच येऊन डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं। ह्याच्याने काय होतं की पेशंटला आणि बेबीच्या डेव्हलपमेंट ग्रोथसाठी आवश्यक असणारे काही मेडिसिन्स आणि काही चाचण्या केल्या जातात आणि हे बाळाच्या पुढच्या हेल्थसाठी गरजेचे असतात। पुढचे जे 3 महिने असतात ते कम्फर्टेबल असतात। तेव्हा स्त्रीने तिचे गर्भसंस्कारचे क्लासेस किंवा योगाच्या क्लासेस सुरू करू शकतात। आईला बाळाची आणि बाळाला आईची सवय झालेली असते। साधारण 5व्या महिन्यामध्ये बाळाची हालचाल आईला जाणवायला सुरू झालेली असते। ह्याच्यात जी स्त्री असते तिने स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे। हाय प्रोटीन आणि लो कार्बोहायड्रेट डाएट ह्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे। रोज मोड आलेलं कडधान्य, सॅलेड खाणार असतील तर अंडी हे सगळं घेतलं पाहिजे आणि गोड खाणं हे टाळलं पाहिजे। 7वा-8वा महिना जो येतो त्याच्यामध्ये थोडं जड वाटतं स्त्रीला। ओटीपोटामध्ये जडपणा आलेला असतो, श्वास घ्यायला त्रास झालेला असतो, बाळाचं वजन वाढायला खूप सुरू झालेलं असतं। पण ह्याच्यामध्ये त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे सायन्स ऑफ लेबरसाठी, की जर कंबर दुखायला लागली, ओटीपोट दुखायला लागलं, खालून रक्त गेलं, पाणी गेलं किंवा बाळ कमी फिरतंय असं वाटलं तर त्यांनी ताबडतोब त्यांच्या डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे। एकंदरीतच प्रेग्नन्सीच्या आहारामध्ये स्मॉल फ्रिक्वेंट मील्स असं आम्ही सजेस्ट करतो की दर 2 तासानंतर थोडं खाणं, तरच ते पचतं आणि मग आईचं आणि बाळाचं वजन चांगलं वाढतं। तर तुम्ही थोड्या वेळानंतर जर फ्रूट खाल्ले, 2 तासानंतर चपाती खाल्ली, 2 तासानंतर भात खाल्ला, 2 तासानंतर अजून काही ड्रायफ्रूट्स खाल्ले, असं तुम्ही स्पेस आउट करून स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्यायचा ट्राय करायला पाहिजे। आणि काळजीमध्ये जड उचलायचं नाही आणि पोटाला आणि कमरेला हादरा बसेल किंवा धक्का बसेल असे काही ॲक्टिव्हिटीज करायचे नाहीत। स्कूटर, 2 व्हीलर किंवा रिक्षामधून जाताना खड्डे आपण जपून वापरले पाहिजेत आणि पायऱ्या चढता उतरताना तेवढी काळजी घेतली पाहिजे। तर हे 9 महिने पेशंटसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी आनंददायी आणि अविस्मरणीय राहू दे। धन्यवाद।